राज ठाकरेंवर आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केल्यानंतर आज अकोल्यातल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला आणि त्यांची गाडी जी आहे आमदार अमोल मिटकरी यांची ती गाडी पूर्णपणे फोडण्यात आलेली आहे। अकोल्याच्या विश्रामगृहावर जे आहे अमोल मिटकरी एका बैठकीसाठी आले होते आणि याच वेळी मनसेची पण एक बैठक याच विश्रामगृहावर दुसऱ्या ठिकाणी सुरू होती। अमोल मिटकरी आलेले आहे असं समजलं असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा समोरचा जो हॉल दिसतोय तिथे अमोल मिटकरी बसलेले होते आणि त्या हॉलमध्ये या सर्व कार्यकर्त्यांनी धाव घेतली आणि त्यांना त्या हॉलमध्ये तिथे त्यांना दाब विचारण्याचा प्रयत्न करणार। मात्र आतमध्ये जी रूम दिसते त्या रूममध्ये अमोल मिटकरीने स्वतःला कोंडून घेतलं, त्याच्यामुळे पुढचा जो संभाव्य जी घटना आहे ती टळली आणि मात्र त्याच वेळेस संतप्त कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात या गाडीची जी तोडफोड जी आहे ती केली आहे। कुंड्या वगैरे ज्या आहे दगड मारण्यात आले आणि गाडीचं पूर्णपणे मोठं नुकसान या संपूर्ण या हल्ल्यामध्ये झालेलं आहे। आता यानंतर अमोल मिटकरी पोलीस तक्रार करणार असून या कार्यकर्त्यांची धरपकड पोलीस करणार आहेत। मात्र या संपूर्ण घटनेनंतर मनसेचे संपूर्ण कार्यकर्ते या घटनास्थळावरून फरार झालेले आहेत। उमेश सलोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।